जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदरसं मंदिर मराडेपाडा भिवंडी येथे उभारण्यात आले आहे आणि नुकतंच हे उद्घाटन झालेलं आहे आणि मला यायला पण बराचसा वेळ झालेला आहे. आपण बघणार आहोत किती भव्य दिव्य असं मंदिर आणि काय काय इथे बघायला मिळतंय. सुंदर अशी रचना केलेली आहे आणि महाराजांचं महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे. तर आपण खरंच प्रणाम करून सुरुवात करूया. जय शिवराय. आम्ही भिवंडी वंजारपट्टी इथून प्रायव्हेट ऑटो पकडली आणि तिथून प्रवास चालू केला. एक दादा आहेत तिथे स्थानिक नागरिक ऑटोवाले, त्यांनी आम्हाला तिथपर्यंत नेलं आणि पुन्हा रिटर्न प्रवास असा होता. तर तुम्ही मराडेपाडा इथे जाताना भिवंडी रोडवरून जाऊ शकता. प्रवासादरम्यान तुम्हाला शेलारपाडा व इतर बरीचशी गावं पाहता येतील आणि सुंदर असा निसर्गाचा तुम्हाला दर्शन होईल. बघा, खूप सुरेख असं निसर्ग आहे. मराडेपाडा या गावी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मंदिर साकारण्यात आलंय. त्यामुळे भिवंडी शहराची एक वेगळी ओळख निर्माण होईल. कल्याणहून पण तुम्ही भिवंडी मार्गे येऊ शकता आणि वंजारपट्टीवरून 20 किलोमीटरवर हे मंदिर आहे. मी तुम्हाला दादांचा नंबर शेअर करते, तर नक्की तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तर आपण भिवंडी येथील मराडेपाडा इथे पोहोचलो आहोत आणि इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. इथे बघितलं तर आतमध्ये जायच्या आधी तुम्हाला इथे चप्पलसाठी स्टँड आहे, तिथे आपण आता चप्पल काढूया. आणि मी आता सकाळच्या वेळीस आली आहे आणि आता आपण आज जाऊया. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मंदिर बघणार आहोत आपण आणि शक्तिपीठ आहे. शिवक्षेत्र मराडेपाडा, तालुका भिवंडी आणि जिल्हा ठाणे. महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे. आणि सुरुवातीलाच बघा, इथे या बाजूला उजव्या बाजूला शंकराचं छान मूर्ती आहे. बघा, भव्य अशी मूर्ती आहे, सुंदर अशी. आणि आता आपण इथून प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊया. चला या. तर या बाजूने आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आता मी व्हिडिओ बनवते, तर थोडीशी परवानगी घेऊनच आपण सुरुवात करूया. आणि इथे बघू शकता तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि या बाजूला सुद्धा उजव्या आणि डाव्या बाजूला हत्तीवर बसलेले आहेत. भालदार चोपदार ते आहेत आणि सुंदर असं गार्डन आहे समोरच. एकदम प्रसन्न वाटतंय. गाव आहे हे मराडेपाडा असं. आणि म्हणतात की हे मराडेपाडा सहसा कोणाला असं माहिती नव्हतं, पण आता ह्या मंदिरामुळे त्याची अगदी माहिती झाली लोकांना की इथे पण एक गाव आहे सुंदरसं. तर आपण आतमध्ये जाऊया. चला. प्रवेशद्वाराजवळच बघा सुंदर असं भालदार चोपदार आहेत. हे मावळे आहेत, हत्तीवर बसलेले. सुंदर असे घोडे आहेत त्यांचे, असे सजीव वाटत ना. बरंच काही बोलून जातात. बघा, सुंदर अशी किल्ल्याची रचना केलेली आहे. पिण्यासाठीचे माठ वगैरे पण या बाजूला आहे बघा. तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि त्या दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला सुद्धा तसंच आहे. उजव्या बाजूला सुद्धा भालदार चोपदार आहेत आणि घोडे आहेत, पाहू शकता. हे मशाली आहेत आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ. जाणता राजा भगवा झेंडा दिमाखात फडकतोय. तर आपण आतमध्ये जाऊया. चला. सुरुवातीलाच आपल्याला बॅग्स चेक करून घ्यायचे आहेत आणि आता मी शूट साठी परवानगी घ्यायला आतमध्ये जाते. आणि आधार कार्ड वगैरे ताई देणार ना? हो. अच्छा, आधार कार्ड. तुम्ही इथलाच आहात? हो, गावाला. अच्छा, धन्यवाद. इथे दिलेलं आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना हिंदू पोशाखामध्ये यावे, म्हणजे साडी ड्रेस वगैरे. तुम्ही चांगल्या, आपण मर्यादा आपल्या शिवरायांच्या मुली आहोत आपण, तर चांगला पोशाख परिधान करून तुम्ही इथे दर्शनासाठी या. मी सुद्धा असंच म्हणेन. आणि सगळे इथे नियम लिहिलेले आहेत आणि इथे पण लिहिलेले आहेत, धूम्रपान किंवा तंबाखू वगैरे सेवन करण्यास मनाई आहे आणि कारवाई केली जाईल. तर खरंच खूप चांगलं आहे. आणि ते सभा मंडपात येताना टोपी सॉक्स वगैरे काढून यावे. हे बाहेर येण्यासाठीचा दरवाजा आहे आणि हा आत जाण्यासाठीचा. तुम्ही दरवाजा बघू शकता, अगदी गड किल्ल्यांचे दरवाजे असतात तसेच आहे, सुंदर. आणि ही सगळ्यांना काम बघा, किती जवळून बघा तुम्ही, सुंदर असे. आणि पितळेचं असं केलेलं आहे.
किती वर्ष गेली असतील आपण जाणून घेणार आहोत पुढे. प्रथम आपण महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूचे तुम्हाला सगळं काही दाखवते मी. गार्डन आहे आणि इतर काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया. चला. दरवाजाची रचना, प्रवेशद्वाराची इतकी सुंदर अशी रचना केलेली आहे आणि समोर दोन्ही बाजूला गार्डन आहे. सुंदर सुंदर अशी झाडं लावलेली आहेत आणि इथे तोफ दिसते बघा. ह्या बाजूने सुद्धा तोफ आहे आणि हा दीपस्तंभ आहे. संध्याकाळच्या वेळेस मस्त प्रज्वलित होतो. तर आपण इथे पायऱ्यांवरून आतमध्ये जाऊया. मला संपूर्ण मंदिर दाखवणार आहे म्हणून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. इतकं प्रसन्न वाटतंय आणि अभिमानाने आपण वावरतोय. स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती महाराज यांच्या दर्शनात जातो. महाराजांना कोटी कोटी प्रणाम. पाहून अगदी मन प्रसन्न झालंय आणि अभिमानाने असं इतकं गहिवरून आलंय ना. महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय. किती सुंदर असं बघा ना सिंहासन आहे. त्याची जी रचना केलेली मूर्तीची ती कृष्ण शिळा दगड वापरून केलेली आहे. पाहू शकता जवळ. आणि वरती बघा कळसाला त्यांनी नुसतं आतून पूर्ण डिझाईन केलेली आहे गोल्डन कलरची आणि हा झुंबर पण सुरेख दिसतोय. आणि हे सगळं सागवान लाकडापासून केलेलं हे काम आहे. दरवाजा वगैरे आहे, एकदम भक्कम दरवाजा आहे. तर अशा प्रकारे आपण महाराजांचं मंदिर बघतो आहोत आणि असं वाटतं की बघतच राहावं हे रूप. एकच कृष्णशिळा वापरून मूर्ती बनवलेली आहे. तर आपण एक प्रदक्षिणा घेऊया. खूप सुरेख असं वाटतंय आणि आजूबाजूला ना डोंगर परिसर आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे. हे बघा त्या बाजूने सुंदर मंदिर आहे. हे सगळं दगडावरती केलेलं काम आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब मंदिर. या मातेला खूप खूप प्रणाम. जिने शिवांना जन्म दिला आणि स्वराज्य रक्षण करण्याचे धडे दिले. खूप सुंदर मनमोहक अशी मूर्ती आहे. असं वाटतं जिजाऊ माताच बसलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तिथे पण आपण जाऊया. तर शिवाजी महाराजांना तलवार अर्पण केली ती तुळजाभवानी माता कुलदैवत शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत अशी तुळजाभवानी मातेचं आपण दर्शन घेऊया. सुंदर असा नंदी आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे. सभा मंडप इथे इतकं सुंदर आहे ना. झुंबर वगैरे लावलेले आहेत आणि ही डिझाईन बघा. सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे आणि मोठे मोठे असे खांब आहेत, दगडी खांब आहेत. आणि तुम्ही ना ह्या बाजूने सुद्धा बाहेर पडू शकता किंवा डाव्या बाजूने सुद्धा त्या बाजूने तुम्ही पायऱ्या उतरून बाहेर पडू शकता. आपण ताई बसल्या आहेत. संजय गोडसे म्हणून आहेत आणि इकडे देखभाल करत असतात. देणगी कक्षाकडे आहेत त्या. तर आपण ताईंकडून थोडीशी माहिती घेऊया. ताई नमस्कार. जय शिवराय. आणि ताई सांगा जरा म्हणजे या उभारणी करताना ही जागा वगैरे अर्पण कोणी केली? अर्पण म्हणजे राजूभाऊ चौधरी इथले अध्यक्ष आहेत, संस्थापक. त्यांची स्वतःची जागा होती. ही शेत होती, तिथं भरणी करून आणि त्यांनी ते मंदिर उभारले. 7 वर्ष लागली. चौधरी. हा राजूभाऊ चौधरी. चौधरी डॉक्टर राजूभाऊ चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांची संकल्पना होती ही. त्यांच्या संकल्पनेतूनच ते हा मंदिर उभारलाय. आणि दरवर्षी आपण शिवजयंती साजरी करतो आणि वर्षभर विसरतो. त्याच्यासाठी त्यांनी मग ठरवलं का आपण मंदिरच बांधलं तर बरोबर पूर्ण वर्षभर आपल्याला म्हणजे त्या देवाची म्हणजे आणि पूजा अर्चा करता येईल. नवीन पिढीला हे पण मिळेल. थोडीशी प्रेरणा म्हणजे थोडीशी नाही खूपच प्रेरणा भेटते इथे आल्यावर. कारण त्यांनी पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये इतिहास एवढा भारी मांडलाय महाराजांचा
की प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मोठ्या माणस येतात त्यांना भाविक जे येतात भक्त येतात त्यांना ती पूर्ण माहिती मिळते. इतिहास हा इतिहास पूर्ण मिळतो. इतकं भारी त्यांनी ते मांडून ठेवलंय. जगाला हेवा वाटावा असं त्यांनी कार्य केलंय. आज जगभरामध्ये त्यांचं ते राजूभाऊंचं नाव झालंय आणि कौतुक होतंय. आम्ही पण त्यांचे आभार मानतोय आणि सर्व येणारे भाविक पण त्यांचे आभार मानतात. त्यांना पण म्हणजे मुजरा सांगून आम्हाला हे करतात का ज्यांनी बांधले त्यांना आमचा मुजरा सांगा म्हणून. आणि आपल्या महाराजांना पण मुजरा हा असं सांगतात आम्हाला का एवढं काम खूप चांगलं केलंय. खरंच एवढं उभारणी केली. ताई मग किती वर्ष गेली या मंदिर? 7 वर्ष लागली त्यांना. 1 वर्ष तर नुसती संकल्पनामध्येच गेलं कसं बांधायचं कसं नाही आणि 7 वर्ष तर बांधायलाच लागली. आणि आता कधी हे उद्घाटन सोहळा कधी झाला आपला? लोकार्पण सोहळा 17 मार्चला देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या हस्ते झाला. अच्छा. आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आणि सगळ्यांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलंय. ताई वेळ किती आहे? किती ते किती? सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालूच असतं. कधीच बंद नसतो. कधीच बंद नसतं. बघा दर्शनाचा लाभ नक्की या परिवारासकट म्हणजे मुलांना तुमच्या नवीन पिढीला पण माहिती पडेल इतिहास काय आहे. असा तर माहितीच आहे. इतिहासाचा धडा आपण गिरवतच मोठे झालोय. आता इथे कसं यायचं? आता आम्ही भिवंडीवरून आलो तर आम्ही ऑटोने आलो कारण आम्ही प्रॉपर तिकडे राहतो. पण आता भिवंडीवरून कसं यायचं आणि ट्रेनने यायचं तर कोणतं स्टेशन जवळ आहे ते जरा सांगा मला. ट्रेनचं भिवंडीमध्ये नाहीच आहे. म्हणजे इथे कुठलं स्टेशन नाहीये. कल्याण स्टेशन आणि भिवंडीच्या मग तिथून तुम्ही बसला वगैरे येऊ शकता. आणि थोड्या एसटी आहे आणि थोड्याच दिवसांनी तिथे महामंडळ या मंदिरासाठी एसटी भिवंडीवरून आणि कल्याणवरून पण बस सेवा चालू करणार आहेत. चांगली गोष्ट. ते पण आमचे भाऊ प्रयत्नामध्ये आहेतच त्याच्या. असं ही कारण ना इथपर्यंत पोहोचण्यासाठी आता आम्ही हे गावातले दादाच होते ऑटोवाले, त्यांनी आम्हाला बरोबर पोहोचवलं. पण इथे येण्यासाठी बरीचशी गावं ओलांडून आल्यानंतर इथे पोहोचता येतं. तर बऱ्याचशा जणांना थोडासा कसं यायचं माहिती नाही. पण ही सुविधा जर पुरवली तर खूप चांगली गोष्ट होईल. म्हणजे अजून लोक इथे पोहोचतील. आणि माझं एवढंच सांगणं आहे की महिलांनी येताना पूर्ण भारतीय गणवेशात यावं आणि दर्शन घ्यावं एवढंच आमची इच्छा आहे. म्हणजे आम्हाला पण सांगायला लागलं पाहिजे का ताई शाल अंगावर घ्या. म्हणजे किंवा महाराजांनी कसं प्रत्येक स्त्रीला आदराने बघितलं होतं. आईच्या रूपाने केलं होतं. कारण ती कोणाची का नाही आई असू दे पण ती स्वतःच्या आईसारखंच त्यांनी बघितलं होतं. त्यांनी खूप महिलांसाठी तर खूप केलंय. आपल्या शिवरायांच्या आपण मुली आहोत आणि तुम्हाला सांगण्याची आणि बोर्ड लावण्याची काहीच गरज नाही. ताई म्हणतात तुम्ही स्वतःहूनच ते कसं येताना गणवेश तुमचा प्रॉपर परिधान करून या आणि शान राखा, आन राखा आणि भान सुद्धा राखा. इथे आल्यानंतर इतकं शांततापूर्ण वातावरण आहे. ताई पण बसलेल्या आहेत. म्हणजे इतकं प्रसन्न वाटतंय ना. खरंच असं वाटतं इथून जाऊच नाही. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. यायचंय कसं काय थोडेसे सूचना सुद्धा सांगितल्या आहेत. कारण त्या इथे बसतात तर कसं यायचंय खरंच हे सगळं भान राखूनच तुम्ही ते वावर करा आणि जसे नियम आहेत त्याप्रमाणे वागा असंच मी म्हणेन. तर आपण ना अधिक तुम्हाला ना हा परिसर पूर्ण दाखवते. जे पूर्ण इतिहास रेखाटला गेलेला आहे तुम्हाला संपूर्ण दाखवते. मग आपण वरती जाऊया. चला या. सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत आणि हिरवगार असं वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो आणि बाजूने चारी बाजूने गाव आहे आणि डोंगर आहेत आणि हे सगळे दगडी खांब सगळे सुंदर वाटतात आहे. म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा यांचं जनसंपर्क कार्यालय आहे इथे आणि इथून आपण बघूया. हे बघा इथे लिहिलेलं आहे कृपया काचेला हात लावू नये. तर आपण दुरूनच सगळं तुम्हाला मी थोडक्यामध्ये दाखवते. पांडुरंगाचं दर्शन झालंय आणि हे आपले महाराष्ट्रातले संत जे होऊन गेले त्यांचं सगळं इथे रेखाटलेलं आहे. संत ज्ञानेश्वर आहे, मीराबाई आहेत, बघा गोरा कुंभार आहे, तुकाराम महाराज आहेत आणि विठुरायाची सुंदर प्रसन्न अशी मूर्ती आहे. किती सुंदर पांडुरंग. आता आपण असंच जाऊया. तर शहाजी महाराज मालोजीराव भोसले महाराजांचे वडील पिताश्री त्यांचं इथे सगळं लिहिलेलं आहे. त्यांच्या बाबतची सगळी माहिती आहे. जन्म कोणत्या साली झाला, इसवी सन, म्हणजे थोर पराक्रमी प्रचंड बुद्धिमत्ता, हे सगळी माहिती प्रत्येकाची लिहिलेली आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेली आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. फक्त ते दुरून बघायचं आपल्याला. राजमाता जिजाऊ मा साहेब यांना पण आपण प्रणाम करूया. जन्म झाला
तो सोहळा इथे रेखाटलेला आहे. आणि डोक्यावर पदर आणि सगळं मराठमोळा, सगळ्या ह्या स्त्रिया पूर्वीच्या, आणि ते दुपटं घातलेलं बाळ, किती सुंदर. महाराजांचा जन्म झाला. खरंच आपल्या रक्षणासाठीच महाराजांनी जन्म घेतला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. दशदिशा पंचतत्वेही तव नमन करती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. जिजाऊ मातांनी महाराजांना जे धडे दिले तो सगळे क्षण आहे त्याच्यामध्ये. हे पहा, तर संपूर्ण इतिहास इथे रेखाटलेला आहे आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे खाली लिहिलेली आहे. कोणते क्षण आहे आणि राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. महाराजांना भवानी मातेने तलवार अर्पण केली, तो क्षण सुद्धा इथे आहे. भवानी तलवार. अफजल खानाचा वध, तो क्षण इथे टिपलेला आहे. त्या काळात सगळी वापरलेली शस्त्रे आहेत, आयुधे आहेत बघा, पूर्ण संपूर्ण लिहिलेली. कट्यार आहे, सगळं काही आहे, तलवार आहे, हे सगळी ते नावं लिहिलेली आहेत. आणि त्याचं वर्गीकरण ह्या 4 भागांमध्ये केलेलं आहे. बघा, हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, हा तिसरा भाग आहे आणि हा चौथा भाग आहे. म्हणजे अशा प्रकारची सर्व शस्त्रे त्यावेळेस वापरली गेली आहेत. ती सगळी शस्त्र आहे आणि त्यांची नावं आणि माहिती लिहिलेली आहे इथे खाली. हे पहा, तर प्रत्येकाची म्हणजे तलवारांची रचना कशी होती ते लिहिलेले आहे इथे. सगळे आहेत बघा, आयुध आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची. त्यावेळेस सगळे हे आयुध वापरली जायची युद्ध काळामध्ये, लढाईमध्ये. तर ते सगळं ह्या बाजूला या बाजूला केलेलं आहे. आपण असं पुन्हा जाऊया. तर असं वाटतं आपण ना कुठल्या गड किल्ल्यामध्ये आलेलो दूरवर, आणि ते मंदिर आहे मधोमध आणि चारी बाजूने असं पूर्ण इतिहास रचला गेलेला आहे. आणि आपल्या परिवारासोबत तुम्ही नक्की इथे या आणि हा इतिहासाचं पूर्ण दर्शन तुम्ही मुलांना देऊ शकता, माहिती देऊ शकता. खूप सुरेख असं आहे बघा, प्रत्येक प्रसंग इथे रेखाटला गेलेला. आता आपण तिथून बघितलं, तिथे पण आयुध होती. तर ह्या 4 बाजूला सुद्धा अशी वेगळ्या प्रकारची आहेत शस्त्र लिहिलेली आहेत, त्यांची नावं लिहिलेली आहेत. आणि इथे पण 4 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. ह्या बाजूला त्यावेळेच लढाई करतानाच हे चिलकत घातलं जायचं, ते सगळं चिलकत आहे बघा इथे लावलेलं आहे. आणि ही सगळे बाण आहेत, भाले आहेत, हे फेकले जायचे. म्हणजे भालदार चोपदार हे सगळे वापरायचे. आणि ही बघा ढाल, ही ढाल खूप महत्वाची होती लढाईच्या वेळेस. तेव्हा ही सगळी आयुध बघायला मिळतात. हे आपण कधी बघितली पण नाही, ती इथे आहेत. खरंच म्हणजे खूप वर्षांनी मी बघते आणि तुम्हाला इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडीमध्ये बघायला मिळतंय. खरंच हे बघा, सगळी नावं सुद्धा लिहिलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही आलात तर पूर्ण असं प्रसंग, एकाने एक प्रसंग तिथे रेखाटला गेलेला आहे चारी बाजूने. तिथून आपण सुरुवात केली, या बाजूने आलो, इथून आलो तर तिथपर्यंत ते संपतं. इथे सुद्धा आहे बघा, सगळं जे सेनापती होते, सरसेनापती आणि सगळे मावळे, त्यांच्याबद्दलची माहिती सगळं काही ते लिहिलेलं आहे. येसाजी कक म्हणून आहे, त्यांचं लिहिलेलं आहे. हिरकणी माता. महत्वाचा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. ती मिरवणूक सोहळा इथे आहे टिपलेला. महाराज बसलेले आहेत हत्तीवर आणि इथे बघा पूर्ण हा सोहळा टिपलेला आहे. सगळी जनता आहे आणि इथे सुद्धा. अशा प्रकारे राज्याभिषेक झाल्यानंतरचा हा सोहळा, सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत आणि सगळी जनता आहे त्यांच्या समोर. महाराजांना मुजरा. तर आपण असंच इथे बघा, इथे सुद्धा माहिती दिलेली आहे शिवराज्याभिषेक सोहळा, त्याच्याबद्दल
श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं सगळं चरित्राबद्दल इथे लिहिलेलं आहे. हे बघा, त्यांच्याबद्दल सगळी माहिती इथे आहे. आणि आपण आता छावा मूव्ही सुद्धा बघितलाय, चित्रपट, त्याच्यामध्ये सुद्धा सुरेख असं त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि ते हे चित्रण सुद्धा आपण त्या मूव्ही मध्ये बघितलं आहे. शिवाजी महाराजांच्या सूनबाई महाराणी ताराबाई या लढाईवर जातानाच हे दृश्य आहे, लढाई करतानाच. आणि इथे बघा, इथे सगळं आपण आतमध्ये जाऊया. शिवक्रांती प्रतिष्ठान विक्री दालन आहे, म्हणजे काय आहे आपण बघूया. तुम्हाला महाराजांबद्दल काही गोष्टी हव्या असतील आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी आणि एक प्रसन्न असं आणि आपली एक ताकद आहे ही महाराष्ट्राची, तर आपण ही बघूया कसं काय काय आहेत वस्तू. तर महाराजांच्या प्रतिमा आहेत, दिमागात ठेवलेल्या अशा आहेत. दादा, हे कशापासून केलेले ही प्रतिमा? काय किमती आहेत त्याच्या? सगळ्यांच्या वेगवेगळ्या किमती आहेत. 1300 रुपयाला आहे. अच्छा, म्हणजे इथे लिहिलेलं आहे. अच्छा, बरं बरं. म्हणजे इथे ना तुम्हाला बघतानाच इथे लिहिलेलं आहे, म्हणजे काही गरज नाही विचारायची. हे बघा, सगळ्या किमती लिहिलेल्या आहेत. हा, हाताने केलेले. अरे वा, तुम्ही, अरे वा, दादांनी बनवलेलं आहे. तुम्हाला आवड आहे का? आवड आहे मनापासून कलेची. अच्छा, आणि मग तुम्हाला कोणी ऑर्डर वगैरे दिली मोठं बनवायला तर देता तुम्ही? अच्छा, तर तुम्ही इथे आल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा, त्यांनी रेखाटलेली सगळी चित्र आहेत. सुंदर आहे. हे विठ्ठलाचं एक प्रतीक आहे ना. तर महाराजांच्या प्रतिमा आहे सुंदर अशा, आणि भक्ती आणि शक्ती दोन्हीचं स्वरूप आहे. म्हणजे संत तुकाराम महाराज आणि हे यांची भक्ती होती ना, त्याबद्दलचं सगळं हे चित्र आहे. खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत. आणि या बाजूला पण बघूया आपण. या बाजूला सुद्धा आहे बघा. म्हणजे तुम्हाला जशी साईज हवी ना तसं तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि प्रत्येक घराघरात आपले महाराज असतातच, कुठे ना कुठे एक मूर्तीच्या स्वरूपात असतात किंवा एक तसबीर सुद्धा असतेच आपल्याकडे, आणि मोठ्या मोठ्या सुद्धा असतात. हे आत्ताचं जे आपण महाराजांचं मंदिर बघतोय ना, त्याच्या सगळ्या फोटो फ्रेम आहेत. आणि वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूने, समोरच्या बाजूने तुम्हाला जे जसं हवं तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि त्याच्या किमती सुद्धा इथे लिहिलेल्या आहेत. म्हणजे 250 पासून तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि सुंदर इथे ठेवलेले आहेत बघा. ह्या पण सुरेख अशा आहेत. तर ते पुस्तक आहेत का? म्हणजे सर्व माहिती आहे. 4 खंड आहेत. छावा एक कादंबरी आहे, श्रीमान योगी कादंबरी आहे. त्या सगळ्या सुद्धा किमती, त्याच्यावर किमती आहेत. आणि आपण रिजनेबल किमती ठेवलेल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या किमती. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव दीपक चौधरी. जय शिवराय. छान माहिती पण देतात आहे. आणि तुम्हाला इथे सगळं मार्गदर्शन करण्यात येतं, तुम्हाला कसं बघायचंय काय. आणि शांततेने बघा, शांततेने त्याचा लाभ घ्या. आणि लोकांना सुद्धा सांगा, म्हणजे ते लोक सुद्धा इथे येऊन दर्शनाचा लाभ घेतील, हो की नाही. धन्यवाद. जय शिवराय. हे बघा, असं राजमुद्रेचं असं किचन हवं तर ते सुद्धा आहे इथे. आणि इथे वेगवेगळे पण ठेवलेले आहेत. ब्रेसलेट्स वगैरे आहेत, अंगठी आहे. तिथे तुमची खरेदी पण होणार आहे. हो, नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. माझं नाव योगेश दलवी, या प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे. आणि गेल्या 7 वर्षापासून मी पूर्ण काम इथे. तुम्ही बघितलं का? आणि राहायला कुठे तुम्ही? मी डोंडावडीला राहतोय. आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे. तर दादा, हे सगळं शिळाच वापरलेत का? काही फायबर मध्ये काम केलंय, काही आपले संगमनेरवरून दगड आणून पूर्ण इकडे बांधकाम करण्यात आले. आणि 7 वर्ष हे बांधकाम चालू होतं. काही आता आज आनंदाचे अश्रू आहेत. पण गेल्या जो कोरोनाचा काल होता, जे डॉक्टर आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या कुटुंबावर खूप भयंकर परिस्थिती आली होती. म्हणजे एका महिन्याभरात 3 माणसं त्यांनी गमावली, एक आई आणि एक भाऊ. पण या मंदिराचं काम कुठेही न थांबता, जे महाराष्ट्राला जी कालाची गरज होती, आणि हे मंदिर 3.5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण ते मंदिर कोरोना काळामुळे हे मंदिर 2025 रोजी पूर्ण झाले. म्हणजे महाराष्ट्राला कुठेतरी खंत आहे. काही छत्रपती शिवाजी महाराज आपण आराध्याच्या रूपात पाहतो, आणि त्या महाराजांचे एकही मंदिर महाराष्ट्रात नव्हते. आणि तेच आमचे मंदिर डॉक्टर राजीव चौधरी यांनी साकारण्यात आले.
आणि ते आपल्यासाठी लोकार्पण सुद्धा करण्यात आलंय आणि ते बघतोय आपण. बघितलं तुम्ही, बरीचशी गर्दी आहे लोकांची आणि जसं माहिती होते ना, आता युट्यूब मध्ये पण खूप लोकांनी माहिती पुरवली आहे आणि सोहळा सुद्धा सगळ्यांनी पुरवला आहे. तर आपण सुद्धा आलो. जवळजवळ किती दिवस झाले दादा आता? आज या मंदिराचं लोकार्पण 16हून 2.25 महिने झाले आणि त्याच्यात खूप म्हणजे 5 ते 6 लाख लोक शिवभक्त इकडे येऊन गेले आणि खूप चांगला प्रतिसाद शिवभक्त. म्हणजे या मंदिर असून एक शक्तीपीठ आहे. म्हणजे येणारी जी युवा पिढी आहे या मंदिरात काही ना काही शिकवण घेऊन जाणार आहे. आणि दुसरी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे जी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहता, जे रामलल्लाचे शिल्पकार आहेत अरुण योगीराज, त्या शिल्पकाराने आपली मूर्ती घडवलेली आहे. आणि पहिले आपली मूर्ती घडवण्याचं काम होतं आणि मोदीजींनी तो शिल्पकार निवडून रामलल्लाची मूर्ती साकारलेली आहे. खूप छान. म्हणजे कृष्णशिळा वापरणार. हा, पूर्ण कृष्णशिला अखंड दगडावर साकारलेली आणि पूर्ण 5 टनची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. खूप छान आहे. आणि हे पूर्ण किल्ल्याचं स्वरूप केलेलं आहे. असं कोणता ठराविक किल्ला नाही, असं फक्त नाही एक किल्ल्याचं स्वरूप. म्हणजे वृद्ध असेल किंवा नवीन पिढी असेल गड किल्ल्यावर पोहोचू शकत नाही, पण इकडे आल्यावर नक्की त्यांना गड किल्ल्याची आठवण नक्कीच होते. आणि एका गड किल्ल्याप्रमाणेच या मंदिराला स्वरूप दिले. म्हणजे तुम्ही पाहू शकता तटबंदी आहे आणि बुरुज आहेत. आणि आपण ते सुद्धा बघूया. हा, चला. चारी बाजूने दादा? हा, चारही बाजूने आहे इकडे. मग हे जे काम आहे ते पण दगडाचंच असेल ना? पुढे पूर्ण दगडावर. म्हणजे संगमनेर वरून हा दगड मागवला आणि नाशिकवरचे शिल्पकार होते. अच्छा. म्हणजे सगळे राज्यातले वेगवेगळ्या ठिकाणून हे सगळं काम केलेलं आहे कामगारांनी. हा, काही लोक नांदेड वरून आले. आता मंदिराचे कलश वगैरे जे आतली डिझाईन पाहता, हा, ते नांदेड वरून. तुम्ही बघू शकता मंदिराचा कळश कसा आहे. कळश किती फुटाचा असेल दादा? 41 फुटाचा कलश आहे. 41 फुटाचा कळश आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटे छोटे पण आहेत ना दादा? हा, ते पण कलश एका म्हणजे प्राचीन एका मंदिराप्रमाणे स्वरूप दिलेलं आहे मंदिराला. खूप सुंदर अशी रचना आहे बघा. तुम्हाला लांबून इथून वरून दाखवते. दीपस्तंभ दोन्ही बाजूला आहे आणि जे तोफा पाहता ते प्राचीन तोफा आहेत. म्हणजे भिवंडीत तालुक्यातील कैशिली गावी म्हणजे खारीच्या किनारी सापडलेल्या तोफा होत्या. त्या ग्रामपंचायतीने आपल्याला मंदिरासाठी इकडे अर्पण केल्यात. म्हणजे ह्या खऱ्या तोफा आहेत. हा, ओरिजिनल तोफा आहेत आपल्याकडे. ओरिजिनल तोफा सुद्धा बघायला मिळत आहे आणि आपण वरती जाऊन बघूया कसं दिसतंय. हे सगळं काय म्हणता येईल दादा? तटबंदी. चारी बाजूने किल्ल्याला जशी तटबंदी असते म्हणजे रक्षणासाठी केलेले सगळं. म्हणजे इथून युद्ध व्हायचं, कुठून पलीकडून वार झाला तर सगळं हे रक्षण करता येईल असं. आणि आपण जो बाजूचा परिसर पाहतो, आपल्याकडे अजून 5 एकर जागा आहे. म्हणजे जेणेकरून आपण गुरुकुल चालू करतोय, शस्त्र प्रशिक्षण केंद्र चालू करतोय. म्हणजे भविष्यात तिथे बरंच काय होणार आहे. म्हणजे जे पण महाराष्ट्रातून घडलं जाईल ते या छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठातूनच घडलं जाईल. ते सगळं सोय होणार आहे भक्तांसाठी. म्हणजे आता आपण दर्शनासाठी येणार आहोत तर बऱ्याचशा सोयी होणार आहेत. खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था होते सुविधा पण त्याचं आणि तिथे शौचालयाची पण व्यवस्था आहे ना? हा, पूर्ण शौचालय पूर्ण आणि राहण्याची व्यवस्थेचं पण काम बांधकाम चालू आहे. बरोबर. म्हणजे येत्या वर्षभरात लोक दुरून आले तर येत्या वर्षभरात पूर्ण इकडे राहण्याची सुविधा, रस्ते वगैरे सगळं सुविधा पूर्ण इकडे. आणि इतकं आता दुपारची वेळ होत आली आहे, जरी 11 वाजत आले, पण असं ना वारा सुटलाय, छान हवेशीर वातावरण आहे कारण डोंगर आहेत. दादा हे मराडेपाडा गाव आहे ना? एका 20 घरांची वस्ती असलेलं गाव. 20 घरांची? हा, छोटस गाव आहे. या गावात एवढी मोठी वास्तू उभा राहील ही कुणाला वाटलं नव्हतं. म्हणजे हे गाव दिसतात पण येत नव्हतं ना आधी. त्याची आता एक ओळख झाली. आपल्यासारखे युट्यूबर लोक इकडे यायचे आणि त्यांनी मंदिराची खूप प्रसिद्ध जगभर पुरवलेले आहे. आणि आपला तोच एक विचार आहे की आपल्या पण चॅनलच्या मार्फत आपण थोडीशी माहिती पुरवूया आणि माहिती जाणून घेऊन मी तुमच्यापर्यंतही पोहोचवत आहे. नक्की दर्शनाचा लाभ घ्या. सुंदर असं कळस आहे आणि मंदिर बघायला दुरून कसं दिसतंय. चारी बाजूने हवेशीर असं आहे आणि डोंगर परिसर आहे ना दादा हे? नक्कीच. आणि ते शेती वगैरे पण व्यवसाय होतो इकडे. शेती व्यवसाय हाच आहे. आणि म्हणजे आम्हाला पण एक अभिमानाची गोष्ट वाटते की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहोत आणि आमच्या मुलांना घेऊन एवढी मोठी वास्तू उभी राहिली, त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. बरोबर. कारण आज जे पण मोठी मंदिर करतात सर्व पैसेवाली लोक असतात त्याच्यात. तुमच्या सारख्यांना साध्या लोकांना हाताशी घेऊन हे मंदिराची रचना करण्यात आली. खरंच चांगली. म्हणजे आज मंदिर जगभर पोहोचलेलं आहे. म्हणजे खूप लांबून लोक येतात. त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटते. सर्वसामान्य म्हणजे आमच्याकडून अशी गोष्ट घडली, त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. मध्यभागी असलेलं महाराजांचं हे मंदिर
आणि चारी बाजूने ही तटबंदी आणि बुरुज आहेत, हवेशीर असं वातावरण आहे. समोर हा डोंगर परिसर आहे आणि बघा लोक सुद्धा दर्शनाचा लाभ घेत आहेत. चारी बाजूने बघा सुंदर असं गार्डनची निर्मिती करण्यात आली, फक्त आतमध्ये जाण्यास मनाई आहे. राजमुद्रा इथे रेखाटले आहे बघा आणि तुम्हाला त्या बाजूने पूर्ण दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आहे. तर संपूर्ण मंदिर परिसर असाच आहे. बुरुजाची रचना बघा या बाजूने कशी आहे. असं वाटतं की आपण कुठल्या गडावर आलेत आणि गडाची रचना केलेली आहे. हे बघा इथून हवा जाण्यासाठीच्या छोट्या छोट्या खिडक्या आहेत. असं चारी बाजूने हे तटबंदी बुरुज असलेलं हे मंदिर. दादा नमस्कार, आपलं नाव? धीरज. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबईवरून लोअर परळ. अच्छा, तुम्हाला युट्यूब मुळे माहिती मिळाली का? हो हो हो. तर कसं वाटलं महाराजांचं मंदिर बघून? छान आहे एकदम. काय सांगाल तुम्ही दुसऱ्यांना? नाही, प्रत्येकाने यावं इथे, कारण जे बांधले आहे वास्तू. तुम्ही कसं आलात? कोणत्या ट्रेनने आलात? नाही आम्ही स्वतःच्या वाहनाने आलात. तर स्वतःच्या वाहनाने आलात तर तुम्ही सोयीस्कर पडेल, कारण खूप गावागावात आहे. पण पुढे सुविधा होणार आहे, जसं ताईंनी सांगितलं की बसेसची व्यवस्था होणार आहे आणि लवकरात लवकर होई महाराजांनाच मी विनंती करेन तेच करून घेणार आहेत. काहीतरी आजच 2च महिने झाले. आणि जय शिवराय, खूप छान माहिती सांगितली आणि खरंच पुढे अजून पण प्रगती हो. खूप खूप तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा सगळ्यांना. आपल्या युट्यूबद्वारे आम्ही विनंती करतोय की जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दर्शनाला याल तेव्हा आपण पूर्ण महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून यावे, जेणेकरून आपल्या मंदिराची कुठे सभ्यता राखली जाईल. बरोबर, म्हणजे एखाद्या गडकिल्ल्याची हो ना, तशी होऊ नये. मंदिराची आपल्याला होऊ नये, आपण काळजी घेऊ. हे मंदिर जसं आता आहे तसंच राहू दे. नक्कीच, म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीला इथून काही ना काही बरोबर, आपण मंदिर बनवलेलं आहे. खूप छान. नक्कीच या मंदिराची काळजी घ्यावी, बरोबर, विनंती करतोय सर्व. बरोबर. तर आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण होता. छान माहिती दिली सगळ्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून आणि छान मोठं काम केलेलं आहे ते आपल्याला आता दिसतंय. पण त्याच्या मागे आलेले कष्ट आणि काय व्यत्यय सुद्धा येतात, छोट्याशा कामामध्ये सुद्धा असतात, पण ते महाराजांनीच पूर्ण करून घेतले. कोरोना काळ सुद्धा येऊन गेला. परत ते दादा आहेत श्री राजू चौधरी यांनी जे दादांनी केलेलं आहे, जर 3 माणसं गेलेले असून सुद्धा त्यांनी हे काम अखंडितपणे पुढे चालू ठेवलेलं आणि हे रचना करून हे मंदिर आपल्यासाठी खुलं करून देण्यात आहे, लोकार्पण केलं आहे आणि आपण बघायला आलेलो आहोत. तर तुम्ही सुद्धा नक्की या दर्शनाचा लाभ घ्या आणि आपला हा जो व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा, हो की नाही? तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.